नमस्कार मंडळी. तर आजचा व्हिडिओ आहे माझ्या स्कूलबद्दल. मी पार्ट 2 आहे. स्कूलबद्दलचा मी माहिती सांगणार आहे व्हिडिओमध्ये. माझा कोर्स वगैरे आणि यामध्ये स्कूलमध्ये कसं शिकवलं जाते, काय सर्व स्कूलबद्दलची जी आहे ती माहिती मी सांगत आहे आज. आणि आज पडतोय बर्फ, खूप मस्त वातावरण आहे आज. तर स्कूलबद्दल मी माहिती जी आहे ती तुम्हाला आज सांगणार आहे माझ्या. तर हे आहे आपलं कार्ड. 8:42ला आपली ट्रेन आहे आणि आता 8:40 झालेले आहेत. तर मित्रांनो, मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुझा सांगितलेलं आहे मी इथे जॅपनीज लँग्वेज शिकत आहे आणि बेसिक लेवल मी इंडियामधूनच शिकून आलो होतो. तर इथे सध्या ॲडव्हान्स लेवल मी शिकत आहे. 5 लेवल्स असतात जॅपनीज लँग्वेजच्या. त्यामध्ये 3 लेवल माझ्या पास झालेलो आहे. मी 3 इंडियामध्येच पास झालो होतो आणि 2 लेवल बाकी आहेत. आता त्याची चालू आहे तयारी. आता झालेलं आहेत 8:41 आणि तुम्ही बघू शकता आपली ट्रेन जी आहे ती वेळेवर आलेली आहे. 8:40चा टाईम होता आपला ट्रेनचा. JLPT म्हणून एक एक्झाम असते. तर JLPT म्हणजे जापानी भाषा शिकणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी परीक्षा आहे. ही परीक्षा जापान फाउंडेशन आणि जापान एज्युकेशनल एक्सचेंज अँड सर्व्हिसेस यांच्यामार्फत घेतली जाते. तर ही परीक्षामध्ये 5 मुख्य लेवल असतात. N5 ही सर्वात सोपी लेवल असते. त्यानंतर असते N4 थोडी सोपी, N3 मध्यम स्तर, N2 ॲडव्हान्स लेवल आणि N1 ही सर्वात कठीण असते. वर्षातून 2 वेळा ह्या परीक्षा होतात. जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी आणि दुसरी म्हणजे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी. जापानमध्ये जॉब मिळवण्यासाठी ही परीक्षा पास करणे खूप महत्त्वाचे असते. तरी आतापर्यंत होती लोकल आणि इथनं घ्यायचं आहे आपल्याला एक्सप्रेस. लोकलमधनं आपण उतरून आता घेणार आहोत एक्सप्रेस. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तर ही जी ट्रेन गेली आहे लिमिटेड एक्सप्रेस, खूप कमी स्टेशनवर थांबते. आणि आता येईल आपली एक्सप्रेस. तर ही एक्सप्रेस ट्रेन आपली आलेली आहे. तर बिग बॉस बघत आपण आलेलो आहे इथे स्टेशनवरती आणि इथे आहे QR कोड. तर आपली ट्रेन जी आहे ती ट्रेन लेट झालेली आहे. त्यामुळं आपले जे शिक्षक आहेत त्यांना आपल्याला डिले सर्टिफिकेट जे आहे ते दाखवावं लागेल. तर ही ट्रेन जी आहे आपली ती 10 मिनिट लेट आहे. हे सर्टिफिकेट आपल्याला शिक्षकांना दाखवावं लागेल. चला तर मग जाऊया स्कूलमध्ये. हे आपलं जादुई कार्ड. आधी बर्फ पडत होता आणि आता पाऊस पडत आहे. माझ्या स्कूलची बिल्डिंग आहे ही. 5th, 6th आणि 7th फ्लोअरला स्कूल आहे. लिफ्टने जाण्यासाठी असं रांगेत उभे राहावं लागते. आज आपण झालेलो आहे लेट, ट्रेन लेट असल्यामुळे. एक शिक्षक हे स्कूलच्या गेटजवळच उभे असतात. सर्व मुलं रांगेत उभे राहतात की नाही, नियमांचं पालन करतात की नाही ते बघण्यासाठी उभे असतात. आणि शाळेचा टाईम आहे 9:15. तर 9:15ला शाळा चालू होते. तर सगळ्यात लास्टला आहे माझं क्लासरूम 308.
はい、わかりました。ありがとうございます。おはようございます。山手じゃないです。西武新宿線です。भाषा शिकायची म्हटल्यास ग्रामर, होकॅब, कन्व्हर्सेशन, लिसनिंग हे सर्व आलंच. तर आज होता आमचा स्पेशल होकॅबचा क्लास. या क्लासमध्ये स्पेशली होकॅब शिकवली जाते. 5 दिवस क्लास असतो, सोमवार ते शुक्रवार, आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळा टॉपिक शिकवला जातो आणि शनिवार रविवार सुट्टी असते. で、話。で、これは塩。そうそう、庭。そうですね、和がいりますね。和。水。で、ここは。 तर आज सेन्सीने लिहायचं सांगितलं आहे आम्हाला, आमचा स्ट्रॉंग पॉईंट आणि वीक पॉईंट. तर स्ट्रॉंग पॉईंट मी लिहिला आहे, वाताशी नो चौशो वा हितो तो सुगु नाकायोको नारे रुकोतो देस. म्हणजे मला लोकांशी मैत्री करायला आवडते, ओळख करायला आवडते, मी लवकर करू शकतो, हा स्ट्रॉंग पॉईंट. तर वीक पॉईंट लिहिलेला आहे मी, वाताशी नो तांशो वा कांगाय सुगिरू कोतो देस देमो सोनो ओकागे दे मिसुगा सुकुनाकू नारिमास. तर जास्त विचार मी करतो, पण त्यामुळे मिस्टेक्स माझ्या कमी होतात, असा मी वीक पॉईंट लिहिलेला आहे. स्ट्रॉंग पॉईंट आणि हा आहे वीक पॉईंट. 11:15 ते 11 वाजेपर्यंत 15 मिनिटाचा आम्हाला ब्रेक मिळतो. सुसान ओहायो. तर ही आहे आमची क्लासरूम. तिकडे आहे बोर्ड आणि स्क्रीन आहे तिकडे. बरे झालेलं आहे. ही आहे दुसऱ्या क्लासरूम. तर 9 नानी युकी पुत्तेरू आई. तर 9:15 स्कूल चालू होते आणि 11:45 आमचा ब्रेक होतो. मेरा वीडियो क्यों दिखा रहा है? तुम्हारा नहीं ये वीडियो, तुम का इतना सुंदर हो क्या तुम्हारा वीडियो नहीं. तर ही जागा आहे, इथं खाण्याची जागा असते. लोको सोतो दोच्चिकारा मेमास. हां, आणि इकडे टॉयलेट वगैरे आहे. आता सुद्धा बर्फ चालू आहे, पाणी थांबला आणि बर्फ पडतोय सध्या. थोडा का पडतोय, सकाळी जास्त पडतो. इकडे आहे लिफ्ट्स. ही जागा इथे बसून खाऊ शकतात किंवा पिऊ शकतात, त्यासाठीची जागा आहे. इकडे वेंडिंग मशीन सुद्धा आहेत. आणि इथे डस्टबिन आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी डस्टबिन आहेत. बॉटलसाठी वेगळी, प्लास्टिक आणि जो आपला कागदाचा कचरा त्याच्यासाठी वेगळी. आणि इथे वरती लिहिलेलं सुद्धा आहे कसा कसा कचरा टाकायचा. तर ब्रेक नंतर चालू झाली आमची प्रेझेंटेशनची तयारी. तेवढ्यात मित्राने विचारले तुझी स्लाईड तयार झाली का, तर त्याला दाखवल्या माझ्या स्लाईड्स. हा न इथं वाताशिनी सुरायदो होशी तो मस्त चत्तू मत्ते मत्ते मत्ते.これだけ私の自分のみんなやってる今。すごいすごいएका क्लासमध्ये 20 विद्यार्थी असतात, तसे आमच्या क्लासमध्ये 20 विद्यार्थी आहेत आणि 4-4 जणांचे असे 5 ग्रुप केलेले आहेत. प्रत्येक ग्रुपला एक टॉपिक दिलेला आहे. त्या टॉपिकबद्दल 2-4 दिवसामध्ये आमचं प्रेझेंटेशन होतं. प्रत्येकजण प्रेझेंटेशनची तयारी करण्यामध्ये बिझी होतं. माझी तयारी ऑलरेडी झाली होती आणि त्यामुळे मला थोडं बोर होत होतं. सांग, जपानमध्ये राहायला मजा येते? अरे इकडे बोल ना. जपानमध्ये राहायला मजा येते? समजत नाही मी काय बोलतोय ते.
समजत नाही. नाही 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 समजत. नाही समजा. जेवण झालं? जीव ताना झालं. ताला काय भाजी खाल्ली? कामाची ताली. नंतर मी जापानची पारंपरिक संस्कृती म्हणजे साधो म्हणजे टी सेरेमनी याबद्दल थोडीशी माहिती सांगितली. ओचाओ नोमो माये नि ओकाशी ताबेमास. आतो दे आत्सुई माचा नोमिमास. 誘うでは一番大切な言葉はわびさびです。皆さん、茶道を体験したことがありますか？誰かいますか？いません。いません。先生。体験したことあります。どうだった？いや、美味しいし、心が落ち着くと思います。機会があればみんなぜひ体験してください。ありがとうございます。9:15 ते 12:30 पर्यंत स्कूल असते आणि 12:30 वाजता शाळेला सुट्टी होते. सायोनारा. माता रायशू चुकार सामादेस. खासा वासुरने आधी कुदासाय मिनासान. तर आता स्कूल जे आहे ते सुटलेलं आहे आणि आता जाणार आहोत आपण घरी. बाय.